मंडळी, तुमच्यासाठी काही पण या क्षणाची अतिशय धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. बिग ब्रेकिंग न्यूज. मोठी अपडेट येत आहे. तापमानाचा तडाखा सामान्य व्यक्तीवर. हे आकडेवारी पहा. तापमान वाढ दिल्लीमध्ये 53 डिग्री सेल्सिअस. अतिशय मोठ्या पद्धतीनं तापमान वाढ करीत आहे. पृथ्वीवर जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. तापमानाचा जो तडाखा आहे तो सूक्ष्मजीव, पशुपक्षी, मानवावरती होत आहे. अक्षरशः जे शरीराची चामडी आहे ती तापत आहे. हा पाहू शकता मी की कशा पद्धतीने तापमान वाढत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एल निनियो व ला निनिया हे आहे. हे मुख्यतः सर्वात मोठा अशा पॅसिफिक सागरामध्ये या हालचाली घडतात व ह्यामुळे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज हे बदल पाहावयास मिळतात. एल निनिया साऊथर्न ऑस्सिलेशन याचे मुख्य परिणाम ह्या लहरीचे किंवा या घटनेचा आहे. जे 1920 या काळात घडल्या. समुद्रामध्ये होत चाललेल्या हालचाली, या हालचालीमध्ये उष्णता ही वाढत आहे आणि तापमानाचा तडाखा हा बसत आहे. हे रिपोर्ट पाहू शकता तुम्ही. UN वेदर एजन्सीचा रिपोर्ट आहे. म्हणजे रेड अलर्ट UA जे आहे युनायटेड नेशन यांनी दिलेला आहे. रेकॉर्ड वॉर्मथ ओव्हर लार्ज पार्ट ऑफ द ग्लोबल अशी ही स्थिती निर्माण झालेली आहे. हा रिपोर्ट पहा. द फर्स्ट 3 months ऑफ 2024 सॉ प्रॅक्टिकली वॉर्म टेम्परेचर ओव्हर द ट्रॉपिकल. 2024चा पहिले 3 महिन्यामध्ये तापमान हे खूप वाढलेलं आहे. विश्वात असलेल्या समुद्रामुळे हा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो व त्याचे परिणाम सर्वसामान्य जीवनावरती होते. तापमान वाढीचं मुख्य कारण म्हणजेच प्रदूषण. याशिवाय ग्रीन हाऊस जे असतात याचे परिणाम या तापमानवाढीमध्ये होतो आणि पृथ्वी तळारते आहे. जे प्रवाळकट्टे आहे त्यांचे यामध्ये मृत्यू होत आहे. पाहू कार्बन डायऑक्साईडचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन हाही चिंतेची बाब आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढलेला आहे. आता आपल्या पर्यावरण स्नेही साधन म्हणजे सौर ऊर्जा याकडे वळावं लागणार आहे. या परिणामापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावायला पाहिजे. आता हे आर्टिकल पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. अशा प्रकारे व्हिडिओ होता. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय मत आहे तुमचं कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.